एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही आज सकाळी सकाळी चाललोय फिरायला. इथे सगळे रेडी झालेत. घड्याळ वाजले 4:30 आणि आम्ही सकाळी उठलोय 3 वाजता. सगळे रेडी झालेत तर माझंच आवरून झालेलं नाही. आमची ताई आली का आम्ही निघू. दाखवतो पुढे आम्ही काय काय करतो ते. ओके बाय. किती वेळ अजून इथं थांबायला लागेल काय माहिती. आमचा दादा नाचतोय. वाट बघून बघून आता आम्ही त्यांच्या घरीच चाललोय. हे बाबा आम्हाला सांगतात लवकर लवकर या आणि यांचीच तयारी नाही इथं अजून. कुठे गेली ती वहिनी? वहिनी कुठे गेली? कुठे गेली वहिनी? कुठे गेली वहिनी? गेली कुठं? ही वहिनीची तयारी ना आमच्या. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. निघायचा कोणताच पत्ता नाही. फक्त या दीदीला आणि या दादाला घ्यायचा नाही. या भावासने अजून तयारी केली नाही. त्यांचं झाले टाइमपास नुसता. आम्हाला लवकर बोलवली. बाबा आम्ही रात्रीचे निघलेलो. इथं सकाळ झाली पोचायला आम्हाला. तरी यांचा काही पत्ता नाही कोणचाच निघायचा. मलंगडचा व्ह्यू बॅक साइडचा एक नंबर. फायनली आम्ही निघालो 6:42 ला. 5 वाजता निघणार होतो. खूपच टाइमपास करतात ना बाबू. हा आपल्या नवी मुंबईचा एअरपोर्ट. जोशी वडेवाल्याचे इथे वडापाव खायला आणले. आणि वडापाव खायला आणले आया. काय माणसं आहे ती. वडापाव आला पण नाही तर लगे यावं तुटून पडली. मिनी एक पण हात पण नाही लावला. सपोर्ट हात पण नाही लावला. दुसरा प्लेट आहे. दीदीने 4 खाल्ले आमच्या. आम्ही इथं कधीपासून सगळ्यांची वाट बघतोय. पण काढलं. हा ना आम्ही किती टाइमपास केले. सगळे मज्जा करतात ती बघा. आम्ही आई पप्पा 2 आई आहेत. एक पेट चालले त्यांचा. काय फलाबिला भेटतात का म्हणजे बघून दे. या दादाला आणि या वहिनीला नुसते फोटोच काढायचे. जाऊन दे तुमचा व्हिडिओच काढते. फायनली बाबा यांची वाट बघून बघून एकदाशी आले लोक. झाले आम्हाला बाबा किती जेवणात एक नाही का? जेवणात बसू आता नाही रे. चला कमाल दुखला माझा. कसं वाटलं नाही तुम्हाला? कसं वाटलेलं आहे? कसं वाटला? जाम भारी वाटला. लेट येऊन बेकार अवस्था होते सीएनजी भरण्यात. एवढी गर्दी असते. एवढं लेट येतात. आम्ही 1 तासापासून वाट बघतो तुमची. या बाईचा उलटी करून करून हाल बेकार आहे. ए काय पण बोलते ग. चल भाऊजींनी सांगितलं आम्हाला. मी आमचं छोटूस पिल्लू क्यूटशा. अरे अरे वा. चला चला आम्ही आता चाललो परत गाडीत बसून. पुढे भेटू आता. हा हो आली. आम्ही आता जेवायला आलोय. इथे मस्त आमची पंगत बसली.
शाळेची शूटिंग चालली आहे तर दिसतो ना टाकलं तुम्ही. आम्ही आता जेवलो आणि आता आम्ही निघतो. हे आमचे पिल्लू नाही आमचे भाऊजी. भाऊजी बोलतात गाडीला धक्का देऊनच आता नेतो बोलता गाडी. भाऊजी गाड्या पकड के दाखव. बाबा रस्ता चुकलो ना आता पोचलो 1 तासानंतर परत फिरून फिरून. आखी रत्नागिरी फिरून आलो. 1 तास 2 तास. आखी रत्नागिरी फिरून आलो. दुसरी रत्नागिरी कुठली ते दाखव. हा 2 रत्नागिरी आहे तिथं. भाई समोरच बीच आहे मंदिराच्या. यो बघा मंदिर मंदिर नाही दिसत. जाऊन दे सकाळी बघा आता. लय वेळ थांबलो. चला यार वैतागलो आता. काय आवाज येतोय पाण्याचा. 1 नंबर. हा कणकेश्वर मंदिर. आणि हा त्याला लागूनच एकच खाय. अरे मला नको एक खा. रुद्राने दुपारपासून काही खाल्ला नव्हता म्हणून त्याला आता पाणीपुरी घेतली. काय घेतली? का घेतली म्हणजे हा असा पोरगा आहे का त्याला खाण्याच्या बाबतीत लय कंटाळा. म्हणून आमची बॉडी बघा. चला आपण भेटू नंतर. मंदिराच्या आत ते हमारा अण्णा बन रहे इधर. देखो लुंगी पहन रहे. ये देखो इनका लुंगी. आम्ही काढला. कुणकेश्वर मंदिराच्या आत. ही कुणकेश्वर मंदिरामध्ये लुंगी घालायची पद्धत आहे. आमचं दर्शन झालं आणि आरती सुरू झाली. 3 ठिकाणी 3 माकडं. वेगवेगळी विसरलेली. पुढे गेलो. नाही यांना गप्पा मारायला तर काय बाबा जागाच बघायला नको. मंदिराच्या बाहेर बसून पण गप्पा मारतात. हे आमच्या माग पुढे आहेत आणि पप्पा कशी बोलतात आमच्या मागे गाडी. यांच्या गप्पा कुठं मंदिराच्या बाहेर बसून. ये पप्पा ये पप्पा ये. बाबा वैतागून भेटला आम्हाला एकदाशी रूम. सगळे खुश. किती फ्लोअर वर आहे. बाबा नवीन घर घेतला. बाबा बाबाची मस्त सोय आहे. मग नंबर बघा 5 नंबर बाबांचा. बाबाचा 5 नंबर. आपला 7 नंबर. तुमचा 6 नंबर. थोडासा कचरा आहे मारू झाडू आता. जाऊ दे. पिल्लू पिल्लू वास येतो ना. शी कशा वास येतो. शी कशा वास येतो पिल्लू. शी वास येतो. नाक पण करा नाक पण करा. लवकर लवकर लवकर. आ कसा
शी गंदा वास येतो ना. करा काही 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 आजचा ब्लॉग इथंच स्टॉप करूया. खूप थकलोय. आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. ओके बाय.